नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. उपवर्गीकरण विरोधी मोर्चात 58 जाती सहभागी होणार. पत्रकार परिषद. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी मोर्चा संयोजन समितीची माहिती. परभणी. असंवैधानिक अनुसूचित जाती उपवर्गीकरण रद्द करा या मागणीसाठी येत्या 17 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात उपवर्गीकरणाच्या विरोधात 58 जाती सहभागी होणार असल्याची माहिती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संयोजन समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. मंगळवारी 3 जून रोजी हॉटेल नीरज सभागृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भदंत डॉक्टर उपगुप्त महास्थवीर, सहादू ठोंबरे, गौतम मुंडे, आशिष वाकोडे, प्रदीप वावळे, सुधीर कांबळे, विश्वजित वाघमारे, सचिन पाचपुंजे, अमोल भालेराव, दीपक वारकरी आदींची उपस्थिती होती. यावेळी संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले की अनुसूचित जाती उपवर्गीकरण बाबत न्यायबद्ध समितीचा अहवाल जाहीर न करताच शासन निर्णयाची घाई करत आहेत. यामागे सरकारचा हेतू न्यायाच्या दिशेने दिसत नसल्याचा आरोप करण्यात आला. सरकारने 228च्या जनगणनेचा डाटा उपलब्ध झाल्यावर उपवर्गीकरणाचा विचार करावा. टक्केवारीनुसार अनुसूचित जातीची आरक्षित पदे भरावीत. उपवर्गीकरण करताना लोकसंख्या, शिक्षण, आर्थिक आणि सामाजिक स्थिती, दरडोई उत्पन्न, उपजीविकेचे साधने इत्यादीची आकडेवारी अभ्यासासाठी घ्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. बुधवार दिनांक 17 जून रोजी आरक्षण उपवर्गीकरण विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात अनुसूचित जाती प्रवर्गातील 58 जाती सहभागी होणार आहेत. नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन या पत्रकार परिषदेत समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 100% आमच्या मोर्चामध्ये मुस्लिम समाजाचा सुद्धा सहभाग राहणार आहे. मौलाना रफिउद्दीन साहेब यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे आणि ते आमचे सर्व मुस्लिम बांधव या मोर्चामध्ये आमच्यासोबत आमच्या खांद्याला खांदा लावून या मोर्चामध्ये सहभागी होणार. दिनांक 17 जून रोजी परभणी शहरामध्ये जो भव्य स्वरूपाचा मोर्चा निघणार आहे त्याची भूमिका आताच आम्ही विशद केलेली आहे. एससी प्रवर्गामध्ये वर्गीकरण करण्याचा महाराष्ट्र शासन विचार करीत आहे. तो विचार त्याने करू नये आणि त्या स्थितीमध्ये 59 जाती एससी प्रवर्गामध्ये जशा आहेत त्या तशाच राहू द्याव्या. कुठल्याही प्रकारे बदल समितीच्या अहवालाचा विचार होऊ नये. भारतीने जी चूक केलेली आहे परत ती होऊ नये आणि बदल समितीने हा अहवाल समाजापर्यंत, लोकांपर्यंत आलाच नाही. कुठेही सर्वे झाला नाही. विचारपूस करायला कुणीही खालच्या माणसापर्यंत आलं नाही. त्यामुळे हा एकांगी अहवाल आहे असं आम्ही मानतो. किंवा त्यासाठी म्हणून 17 जून रोजी 2026ला शनिवार बाजारमधून आता जाहीर केल्याप्रमाणे परभणी जिल्ह्यामधला मोर्चा आहे, शहरापुरता नाही. जिल्ह्यातले सर्व तालुके, ग्रामीण भागातील लोक या विचाराला मानणारे सर्व यात सहभागी होणार आहेत आणि अत्यंत शांततेनं, सनदशीर मार्गाने, कायदेशीर सर्व प्रशासनाच्या परवानग्या घेऊन रीतसर हा मोर्चा आपल्या शहरामध्ये निघणार आहे. यापूर्वी बरेच मोर्चे आपल्या शहरामध्ये झालेले आहेत आणि परभणीच्या मोर्चाबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा सर्व समाजातील सर्व घटकांनी, महिला, उपासक, तरुण, कार्यकर्ते सर्वांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि मोर्चा यशस्वी करून शासनाला हे आपण दाखवून द्यावं की वर्गीकरण केल्यानंतर काय गंभीर परिणाम भविष्यामध्ये होतील. यासाठी शासनाने सतर्क राहावं आणि हे उपवर्गीकरण करू नये यासाठी हा मोर्चा संदेश देणार आहे. आपण सर्वांनी या मोर्चाला योग्य आणि चांगल्या प्रकारे प्रसिद्धी द्यावी आणि सर्व समाजाने या मोर्चात सहभागी व्हावं. धन्यवाद. हे या मोर्चामध्ये नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा निघणार आहे. हे अगोदरच जाहीर झालेलं आहे. किंवा परत सांगतो, आनंदराज आंबेडकर या मोर्चाचे प्रमुख असतील. आशिष भैया, महाराष्ट्र शासनाने जी भूमिका घेतलेली आहे
आणि उपवर्गीकरण झालं पाहिजे यासाठी मातंग समाज आग्रही आहे. त्याच पद्धतीनं त्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातल्या 57 जाती एकवटलेल्या आहेत आणि त्यांची भूमिका आहे, सरकारची जी भूमिका आहे ती बदलण्यासाठी हे सगळे मोर्चे किंवा ही सगळी ताकद बौद्ध समाज असेल किंवा आमच्यासोबत जे आहेत ते सगळे मिळून महाराष्ट्र शासनाच्या त्या निर्णयाला, चुकीच्या निर्णयाला थांबवण्यासाठी पूर्ण ताकद आम्ही वापरू. याही उपर जर सरकार ऐकत नसेल तर आता सांगितल्याप्रमाणे अनुसूचित जाती जमातीतून ज्यांनी आता आरक्षणाचा लाभ घेतला आहे, समाजाचं नेतृत्व करत आहेत, त्या सर्व मान्यवर आमदार खासदारांना रस्त्यावर उतरण्यासाठी आम्ही भाग पाडू आणि हा निर्णय अनधिकृत आहे, असंविधानिक आहे अशा पद्धतीचं वातावरण तयार करून सरकारला जाग विचारून तो निर्णय बदलण्यासाठी आम्ही भाग पाडू. तारीख ही 17 आहे आणि तिचा वेळ सकाळी 11 वाजता शनिवार बाजार या ठिकाणाहून निघेल आणि या मोर्चामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब असतील आणि आमचे ह्या मोर्चाचं नेतृत्व म्हणून आदरणीय वंदनीय भंतेजी असतील, यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा शनिवार बाजार ते आपलं आंदोलन विजय वाकोडे बाबा यांची आंदोलनभूमी या ठिकाणी या मोर्चाची समाप्ती होणार आहे. आणि या मोर्चासाठी परभणी जिल्ह्यातील 59 जाती आणि त्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी हे सर्व या मोर्चासाठी उपस्थित राहणार आहे. कमीत कमी ह्या मोर्चाची संख्या 50,000च्या जवळपास आहे, कारण की 9 तालुक्यातून नाही म्हणलं तरी 10-10 हजार लोक येण्याच्या मानसिकतेत आहेत. कारण की हा डाव सरकारचा हाणून पाडण्यासाठी आपल्याला सर्वांना एक होण्यासाठी सर्व आंबेडकरी समाज, आंबेडकरवादी लोक एक झालेले आहेत. त्यामुळं हा मोर्चा 50,000च्या जवळपास असेल आणि हा मोर्चा शांततेच्या आणि संविधानाच्या चौकटीत बसून असेल. त्यामुळे ह्या मोर्चाच्या बाबतीत सर्व गोष्टी आपल्याला समजलेल्या आहेत आणि आपल्याला विस्तृत माहिती त्या पत्राद्वारे कळवलेली आहे आणि तशीच आमच्या पूजनीय भक्तीजीने बी आपल्याला माहिती दिलेली आहे. त्याबद्दल आता सर्वांना अशी विनंती करतो की आपण आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल सर्व पत्रकारांचे, सर्व माझ्या बांधवांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी अल्पहाराचा आस्वाद घ्यावा त्यांना अशी विनंती करतो.